लोकसभा निवडणुकांचा मेगा प्लॅन भाजपने तयार केला। हा मेगा प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान देवगिरी इथे भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीत प्रत्येक आमदाराला टार्गेट देण्यात आलं। त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिलेले नाहीत, केवळ 55 दिवसात आचारसंहिता लागेल असं सांगून आमदारांना कामाला लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। दरम्यान आजच्या बैठकीत तसंच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांच्या संख्येबद्दल आमदारांची कानउघडणी केली गेली। बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांचा जोरदार क्लासही घेतला। दरम्यान भाजपचा हा मेगा प्लॅन नेमका काय त्यावर एक नजर टाकूया। 25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख नमो ॲप डाउनलोड करून घ्यावं। प्रत्येक आमदारांना मतदारसंघात किमान 30,000 ॲप डाउनलोड करावेत। आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटं नमो ॲपवर घालवावेत। मतदारसंघात 150 बूथ प्रमुख तयार करा आणि बूथ प्रमाणे सुपर वॉरियर नेमा। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसाठी आता खूप दिवस नाहीत। फेब्रुवारीत देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा निघणार आहे आणि यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाईल। दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मागच्या वेळी साधारण फरवरीच्या शेवटी किंवा मार्चच्या पूर्वी केव्हा तरी लोकसभा निवडणूक लागली होती, तर तसे तर 50-60 दिवसच शिल्लक आहे आचारसंहिता लागायला। त्यामुळे मला वाटतं निवडणूक आयोग काय दिशा घेतील मला माहिती नाही, पण आत्ता निवडणूक लावणे मात्र काही मी कोर्टाच्या कुठल्याही टिप्पणी करणे योग्य नाही। पण जर आता विचार केला तर 60-65 दिवसाकरता नवीन निवडणूक लावणे किती संयुक्तिक आहे हे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।